आत्मविश्वासाने उत्साही संगीत सुरू होते आणि पार्श्वभूमीवर मंद होते. गुड मॉर्निंग गोवा माझ्या गोईका. चला सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या राष्ट्रीय बातमीने. द नवी हिंद टाइम्सच्या वृत्तानुसार भारताने अंडर-19 विश्वचषक जिंकला आहे. इंग्लंडवर 100 धावांनी दणदणीत विजय मिळवत आपल्या टीमने विक्रमी 6व्यांदा हे विजेतेपद पटकावलंय. आता वळूया थेट गोव्याकडे. पाहूया राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी. पहिली बातमी मुरगावमधून. द नव हिंद टाइम्सच्या 7 फेब्रुवारीच्या वृत्तानुसार मुरगाव नगरपालिकेचे उपसभापती रामचंद्र करियत यांच्या विरोधातला अविश्वास ठराव 13 मतांनी मंजूर झाला आहे. पुढे वीज ग्राहकांसाठी एक महत्त्वाचं अपडेट आहे. मुख्य विद्युत अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी स्पष्ट केलंय की नवीन स्मार्ट मीटरसाठी आता आगाऊ पेमेंट करावं लागेल आणि जर बॅलन्स अपुरा असेल तर वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. आता एक मोठी बातमी कायदेशीर क्षेत्रातून. द नव हिंद टाइम्सच्या बातमीनुसार माजी मुख्य न्यायाधीश फर्दिनो रेबेलो यांनी TCP कायद्यातील कलम 39A हे बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय आणि ते तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. राजकीय वर्तुळातून 2 महत्त्वाची वक्तव्य समोर आली आहेत. आम आदमी पार्टीने सरकार तुमच्या दारी या कार्यक्रमाला एक PR स्टंट म्हटलं आहे, तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी स्पष्ट केलंय की आघाडीमध्ये पक्षाच्या जागांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आता पाहूया कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित काही बातम्या. पहिली बातमी कोरगावमधून. तिथे माजी सरपंच अशोक वासुनाईक यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. द नव हिंद टाइम्सच्या वृत्तानुसार एका बांधकामाला नियमित करण्यासाठी बनावट कागदपत्र सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. महाराष्ट्रामध्ये पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. तब्बल 65 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून या प्रकरणी अफनान घोरी नावाच्या व्यक्तीला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. गोवा सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर म्हणजेच G4C याची स्थापना करण्यात आली असून DIG क्राईम या एजन्सीचे प्रमुख असतील. कळंगूटमधून एक बातमी आहे. तिथे एका परदेशी पर्यटकाचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर शेअर केल्याबद्दल एका स्थानिक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता वळूया नागरी आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित काही महत्त्वाच्या अपडेट्सकडे. सर्वात आधी आरोग्याबद्दल एक धोक्याची सूचना. जानेवारी महिन्यात गोव्यात डेंग्यूचे 6 रुग्ण आढळले आहेत आणि ह्याच पार्श्वभूमीवर द नव हिंद टाइम्सच्या वृत्तानुसार आरोग्य विभागाने डेंग्यूचा इशारा जारी केलाय. असुरक्षित ठिकाणी पाणी साठवल्यामुळे हे रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग आता बांधकाम स्थळं आणि स्थलांतरित वस्त्यांवर विशेष लक्ष ठेवून आहे. आता एक चांगली बातमी काणकोणमधनं. तिथे तब्बल 11 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या नवीन नगरपालिका इमारतीचं उद्घाटन मंत्री विश्वजित राणे यांच्या हस्ते पार पडलं. प्राणी कल्याण संस्थांनी एका गंभीर समस्येकडे लक्ष वेधलं आहे. गोव्यात दरवर्षी अंदाजे 30,000 प्राणी मरण पावतात, पण त्यांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुरेशा भट्ट्या नाहीत. यामुळे सार्वजनिक आरोग्याचा धोका निर्माण झाल्याचा इशारा देण्यात आलाय. आणि आता समाजातून आलेल्या काही अभिमानास्पद बातम्या पाहूया. गोव्यासाठी ही एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे. मूळचे आल्डोना आणि साळगावचे असलेले लेफ्टनंट जनरल मायकल अँथनी जोड फर्नांडिस यांना त्यांच्या उत्कृष्ट लष्करी सेवेबद्दल परम विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलं आहे. आता कौतुक करूया एका गोवा स्टार्टअपचं. बिट्स पिलानी गोवा कॅम्पसमधल्या ग्रीन शिफ्ट एनर्जी या स्टार्टअपला त्यांच्या शाश्वत जैव उत्पादनातील कामासाठी बायो E3 धोरणांतर्गत अंतिम फेरीसाठी नामांकन मिळालं आहे. ठीक आहे, संपवण्यापूर्वी आजच्या काही प्रमुख बातम्यांवर एक जलद नजर टाकूया. आजच्या हेडलाईन्स. भारताने 6व्यांदा अंडर-19 विश्वचषक जिंकला. कोरगावच्या माजी सरपंचावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. म्हापशामध्ये 65 लाखांचे ड्रग्ज जप्त. राज्यात 6 डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आणि लेफ्टनंट जनरल फर्नांडिस यांना परम विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले. एक छोटीशी गोष्ट. आमच्या लक्षात आलंय की बरेच जण बातम्या बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत. ही संधी सोडू नका. तुम्हाला जर आमचे हे अपडेट्स आवडत असतील तर गोवा न्यूज डेलीला आत्ता सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी हे फक्त एक फ्री क्लिक आहे, पण आमच्यासाठी अधिक खरी आणि पडताळलेली बातमी आणण्यासाठी हे एक मोठं प्रोत्साहन आहे. सबस्क्राईब करा म्हणजे गोवाचे डेली अपडेट्स थेट तुमच्या फीडवर येतील. फक्त बघून पुढे जाऊ नका.